अडाणीचे मीटर त्यांना विचारल्याशिवाय लावायचं नाही. मी मारेल संजय, तुमच्या कर्मचाऱ्याला पण मारेल बरं का. आणि अडाणीवाला तो उलटा लटकवेल मी. कुणाला विना विचारून ते मीटर लावायचं नाही. त्यांना विचारा कन्झ्युमरला 3,000चं बिल 30,000 वर गेलंय. काय तेवढा पगार आहे का गरिबांना? आणि तुम्ही मराठी माणसं असून तुम्ही महाराष्ट्राची वाट लावायला आले तर. आपल्या अंबरनाथमध्ये मागील 3-4 वर्षापासून हे जे अडाणीवाले जबरदस्ती गरीब लोकांचे मीटर काढतायत. तर ते मीटरची कारवाई माझ्या विभागा वांद्रापाड्यामध्ये चालत होतं. तर मी त्यांना फोन करून विचारलं, बाबा तुम्ही कुठं आहेत? तर पहिला त्या लोकांनी मला वांद्रापाड्याला बोलवलं. मी तिथं पोचलं की मला त्याने MSCBच्या कार्यालयामध्ये एक अडाणीचं एक बिल्डिंग त्या लोकांना दिलेली. त्या बिल्डिंगमध्ये मी गेलो, त्यांना विचारपूस केलं. ते मी त्यांना लोकप्रतिनिधी आहे असं मी दाखवलं नाही, मी नगरसेवक असं त्यांना काही दाखवलं नाही. त्यांना मी असंच फक्त विचारलं, तुम्ही मीटर का काढतायत? तर ते माझ्यावर उद्धट बोलत होते की तू कोण आहे मला विचारणारा? अरे बोला मी काय कोणी असो, तू मीटर का काढला पहिलं ते मला जबाब दे. तर त्याने मला अरेरावची भाषा केली, माझ्याशी तो उद्धट बोलला. मग उद्धट बोलल्यानंतर मी त्याला दाखवलं. मी त्याला बोललं की मी नगरसेवक आहे आणि अंबरनाथ तुम्ही तिथं गेलेले ते विभागाचं मी नगरसेवक आहे. तर तेव्हा ते शांत झाले. मला खुर्ची द्यायला तरी सांगितले ना खुर्ची दे. म्हणजे तुम्ही बघा, एखादा अडाणीचा साहेब एक सामान्य नागरिकशी कशी वर्तणूक करतात ते. आणि यामध्ये सामील कोण आहेत? आपले MSCBचे डिपार्टमेंट. आणि हे चोरी चुपून जेव्हा दार बंद असतो तेव्हा हे चुपचाप येतात आणि मीटर बंद करून मीटर चेंज करून जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊनी एक GR त्यांना दिलेला आहे, जोपर्यंत कन्झ्युमर ग्राहक हा स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मीटर बदलता येत नाही. पण हे लोक गरिबांवर दामदपटी करून, दादागिरी करून, गुंडागर्दी करून ते लोक ते मीटर बदलतात. तुम्ही जाऊन तिथं बघा, MSCB कार्यालय समोर एक अडाणीची बिल्डिंग त्यांना दिलेली आहे. तिथं खाली 10 ते 15 लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक तिथं थांबलेले असतात. हेच 10-15 लोक ते मीटर चेंज करताना यांच्यासोबत जातात. एखादा गरीब माणूस हा गुंड माणसाशी बोलू शकत नाही. मी त्यांना फक्त एवढं बोललो. आणि तुमच्या माध्यमातून देखील सांगतो, अडाणीचं जे पण एकदा काम करतात, तुमच्या दम असेल तर अंबरनाथमध्ये माझा घर हा नवरेपार विभागामध्ये आहे. माझा मीटर तुम्ही बदली करून दाखवा. एखादा गरीबाला तुम्ही मारतात ना, एखादा गरीबाला तुम्ही मीटर चेंज करतात ना, तर माझा मीटर करून दाखवा. दुसरा एक प्रश्न त्यांना असा आहे, आज अंबरनाथमध्ये एवढे लोकप्रतिनिधी आहेत, 57 नगरसेवक आहेत, 4 श्रीकृत नगरसेवक आहेत, एवढे मोठमोठे अधिकारी आहेत. कुठल्या अधिकारीचा, कुठल्या नगरसेवक तुम्ही मीटर बदलला का? का नाही बदलला? तुमचा दम नाही का? हेच गरीब तुम्हाला भेटतात का? आज तुम्ही बघा, 1000 रुपये ज्याला बिल येत होतं त्या बिचाऱ्याला 10-10 हजार रुपये बिल होतं. आज एखादा वॉचमॅनचा पगार करणारा माणसाला 12,000 पगार आहे, त्यामध्ये तो घर चालवणार की 10,000 रुपये देणार? स्मार्ट मीटरचा जर सक्तीचा आदेश असेल, आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बोलला असेल, दिल्लीच्या गव्हर्नमेंटने बोलला, तसा तुम्ही GR दाखवा आणि लावा मीटर. आमदार साहेबांना तुम्ही विश्वासात घेत नाही, स्थानिक नगरसेवकांना तुम्ही विश्वासात घेत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्हाला विश्वासात घ्या. आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही जनतेसाठी लोकांना तुमच्यासाठी आम्ही सभा लावू, त्यांना समजवू की मीटरचा काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही न लावता तिथं तुम्ही गुंडागर्दीची भाषा करतात. एक संतोषजनक उत्तर ते आपल्याला MSCBवाले देत नाही. दुसरं महत्त्वाची गोष्ट, MSCBमध्ये कावडे मॅडम म्हणून बसलेले आहेत. तुम्ही कधी जाणार त्या कावडे मॅडमकडे? एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ते 2 ते 3 मिनिटं घालवतात. एवढा स्लो कार्यक्रम तिथं चाललेला आहे. माणूस अक्षरशः वैतागतो. या टेबलावर जा, त्या टेबलावर जा, त्या टेबलावर जा, या टेबलावर जा. कधीही ते लोक व्यवस्थित उत्तर देत नाही. आपण फोन केला, आमची लाईट गेली, हो माणूस पाठवतो. या माणूस पाठवण्यामध्ये त्यांना अर्धा ते 1 तास जातो. एखादा माणूस मरेल की एखादा लाईटमुळे. आता पावसाळ्याचा दिवस आहे, त्यामध्ये त्यांच्याकडे हेल्पलाईन नंबर नाही. त्यांना आपण हेल्पलाईन नंबर मागितली तर ते 1800ला देतात. आणि त्या 1800ला होता पहिला 1 दाबा, नंतर 2 दाबा, नंतर 3 दाबा. त्या दाबेपर्यंत आपण दाबून मरतो इथं. तर हे सगळं उद्रेक आपल्याला एक सगळ्यांसाठी आहे. येणाऱ्या 19 तारखेला मी तुमच्या प्रसारमाध्यमातून सगळ्यांना एक नंबर विनंती करतो. अंबरनाथमध्ये येणाऱ्या 19 तारखेला एक धडक मोर्चा MSCBच्या कार्यालयावर. सर्वात मोठा प्रश्न स्मार्ट मीटरचा, दुसरा लोकांची अरेरावची ते लोक बात करतात, तिसरा हे जे गुंडागर्दी आणि भाईगिरी हे लोक करतात आपल्या मराठी माणसावर, आपल्या अंबरनाथची जनतावर बाहेरून येऊन. इकडची असते तर वेगळी गोष्ट आहे, बाहेरून येते ते लोक दबाव टाकतात आणि त्यामध्ये परप्रांतीय लोक कामाला आहेत. हे सगळ्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी, यांना वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या 19 तारखेला MSCB कार्यालयावर आपण धडक मोर्चा घेणार आहोत.
कसं आहे बघा, भारताचा हा कायदा नगरसेवकांना लागू असतो आणि सामान्य नागरिकांनाही लागू असतो. आपण तिथं जाऊन MSCB कार्यालयात जे काही प्रकार झाला, तर त्या अनुषंगाने इथं ते लोकं तक्रार करायला आलेत आणि माननीय सीनियर साहेब सय्यद साहेबांनी ते तक्रार नोंद केली. त्यांना नोंद करणं भाग आहे. मी नगरसेवक असलो किंवा भारताचे पंतप्रधान असले, त्यांच्या विरोधात तक्रार झाली तर पोलिसांना तो भाग आहे. ते तपास करतील. तपास निष्पन्न झाला तर पुढे ते पाठवतील. आणि मला भारतीय कायद्यावर भरोसा आहे. आमच्या पोलिसांवर काय भरोसा आहे, की हे लोकप्रतिनिधीवर लोकप्रतिनिधीपेक्षा म्हणजे आमच्यावर जास्त दबाव टाकण्यापेक्षा ते त्यांच्यावर दबाव टाकतील. कारण की मी जे पण काल तिथं केलं, ते लोकांसाठी केलं, माझ्या घरासाठी केलं नाही. मला काही बिल अव्वाच्या सव्वा आलं नाही. लोकांनी माझ्याकडे तक्रार दिली. त्या तक्रार अनुषंगाने मी तिथं गेलो होतो. त्यांनी माझ्यावर उद्धट भाषा केली. म्हणून जे काल जे प्रकार झालं